मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 शाल हा पाठ आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा स्पष्टीकरण, या पाठाचा जो भावार्थ आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर प्रस्तुत शाल या पाठाचे लेखक आहेत रा. ग. जाधव। रा. ग. जाधव यांचा कार्यकाल हा इसवी सन 1932 ते 2016 हा आहे। तर मित्रांनो, रा. ग. जाधव हे कवी, समीक्षक, ललित लेखक, त्याचबरोबर साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली। व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत। त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत। त्यांचं साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित आहेत। त्याचबरोबर वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। 1970 ते 1990 या काळामध्ये ते विश्वकोशाच्या संपादनामध्ये सहभागी होते। तर विश्वकोश म्हणजे काय आहे? तर विश्वकोश म्हणजे जसेच आपण डिक्शनरी म्हणतो किंवा शब्दकोश म्हणतो, तर या विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये, विश्वकोशाच्या संपादनामध्ये ते सहभागी होतो। तर हा झाला प्रस्तुत पाठाचे लेखक रा. ग. जाधव यांचा परिचय। तर थोडक्यात पाठाचं संदर्भ सांगायचा म्हणजे शाल म्हणजे काय आहे? तर शाल हे एक आपण अंगावरती पांघरण्यासाठी असलेले एक वस्त्र आहे। आणि दुसरं शाल म्हणजे काय? तर शाल हे एक सन्मान चिन्ह आहे। म्हणजे आपण बघतो अनेक कार्यक्रम वगैरे त्या ठिकाणी असतात आणि या कार्यक्रमांमध्ये आलेले जे पाहुणे असतात, त्या पाहुण्यांचा आदरातिथ्य, त्या पाहुण्यांचा मानसन्मान म्हणून ही त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्या पाहुण्यांचा सत्कार केला जातो। तर शाल ही या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला की शाल हे एक पांघरण्याचं वस्त्र आहे आणि एक सन्मान चिन्ह देखील आहे। तर प्रस्तुत पाठामध्ये असलेल्या लेखकाच्या शालीभोवती ज्या आठलेल्या आठवणी आहेत, या आठवणी प्रस्तुत पाठातून व्यक्त केलेल्या आहेत। तर शाल ही एक प्रतिकात्मक आहे। शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ हा अंतर्मुख करणारा आहे। पाठातील औदार्याचं उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणार आहे। वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते। त्याचबरोबर कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवत असतात आणि वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरत असतात। थोडक्यात पाठाचा संदर्भ सांगायचा म्हटलं तर शाल हे एक पांघरण्यासाठी असलेलं वस्त्र, त्याचबरोबर ते एक सन्मान चिन्ह म्हणून देखील आहे। मग लेखक रा. ग. जाधव यांना म्हणजे ते मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष होते, साहित्य मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांना, लेखकांना अनेक कार्यक्रमांमध्ये गेल्यावर शाली भेटल्या। मग लेखकांना मिळालेल्या ज्या शाली आहेत त्या शालींचा त्यांनी वापर कसा केला आणि त्यातून त्यांना कोणकोणते अनुभव आले याचीच माहिती प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी दिलेली आहे। तर शाल ही एक निर्जीव वस्तू आहे। निर्जीव म्हणजेच काय? तर ज्याच्यामध्ये जीव नाही आहे, म्हणजे ती सजीव नाही आहे। तर याच
निर्जीव असणाऱ्या वस्तूशी त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींचं मोल म्हणजे त्या आठवणींची किंमत काय आहे तर या पाठामधून त्यांनी सांगितलेली आहे. तर हा झाला प्रस्तुत पाठाचा थोडक्यात सारांश. तर आपण या ठिकाणी पाठाला पुढे सुरुवात करूया. बघा, पाठाला सुरुवात आपण करतोय. लक्षात घ्या. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक कामानिमित्ताने गेलो होतो. बघा, निमित्त म्हणजे या ठिकाणी काही कारण. म्हणजे लेखक रा. ग. जाधव हे पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेले होते. निमित्त म्हणजेच कारण. आणि त्या ठिकाणी ज्या कारणासाठी किंवा ज्या कामासाठी गेले होते, काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. बेतात म्हणजे काय है ना, बेतात म्हणजे तयारीत होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवलं व विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, आता ह्या सुनीताबाई कोण आहेत? तर या सुनीताबाई या पु. ल. देशपांडे यांच्या धर्मपत्नी आहेत. पु. ल. देशपांडे यांचं पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. तर या सुनीताबाईंनी मला त्या ठिकाणी थांबवलं आणि विचारलं. काय विचारलं? तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, मी एका पायावर हो म्हटलं. पु. ल. व सुनीताबाईंनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. गौरव म्हणजेच सन्मान वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, या ठिकाणी लेखक रा. ग. जाधव यांना सुनीताबाई आणि पु. ल. देशपांडेंनी दिलेली शाल याच्याबद्दल गौरव का वाटला असेल, सन्मान किंवा अभिमान का वाटला असेल, तर पु. ल. देशपांडे हे एक मराठी साहित्य क्षेत्रामधले एक थोर असे साहित्यिक आहेत, थोर मोठे लेखक आहेत, कवी आहेत, है ना. त्यामुळं अशा मोठ्या एखाद्या साहित्यिकाने आपल्याला है ना त्यांना मिळालेली शाल देणं या गोष्टीचा लेखकांना गौरव वाटला. मग लेखकांनी ती शाल घेतली आणि ती त्यांनी शाल घेतल्यानंतर मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. कारण अशा थोर व्यक्तीनं, एका थोर साहित्यिकानं आपल्याला शाल दिली आणि म्हणून लेखक रा. ग. जाधव यांना ते उचित वाटलं की ती शाल आपण काय करावी, सांभाळून व्यवस्थित त्यांनी सुटकेसमध्ये ठेवली. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. बघा, आता हे विश्वकोश, तर हा विश्वकोश काय आहे? तर विश्वकोश म्हणजेच महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आहे. तर त्या विश्वकोशाचा अध्यक्ष या नात्याने ते वाईला गेले होते. बघा, आता हे वाई कुठं आहे? तर वाई हे महाराष्ट्रामधील असणारा जो सातारा जिल्हा आहे त्या सातारा जिल्ह्यामधील हे एक गाव आहे, एक ठिकाण आहे. तर या वाईला ते गेले होते आणि तेथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. मी त्या ठिकाणी विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून गेल्यानंतर लेखकांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणाऱ्या एका प्राज्ञ नावाच्या पाठशाळेच्या खोलीमध्ये केली होती. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. बघा, त्या ठिकाणी जी शाळा होती त्या शाळेमधील असणाऱ्या ज्या एका खोलीमध्ये ते राहत होते, तर त्या खोलीच्या दक्षिण बाजूकडे ज्या खिडक्या होत्या, तर या खिडक्या कृष्णा नदीच्या, बघा ही कृष्णा नदी जी आहे, ही कृष्णा नदी म्हणजे वाई परिसरामधून वाहणारी एक नदी आहे. आणि त्या कृष्णा नदीच्या चिंचोळा प्रवाह, चिंचोळा है ना, प्रवाह म्हणजे काय, ओघ, म्हणजे नदीची जी वाहण्याचा प्रवाह आहे, ओघ म्हणतात त्याला. तर चिंचोळा म्हणजे काय, बारीक, निमुळता, की ज्याला नॅरो म्हणतात है ना. आणि प्रवाह म्हणजे स्ट्रीम. आणि या चिंचोळ्या प्रवाहावर थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचं छोटं मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. बघा, त्या खिडकीच्या बाजूला कृष्णा नदी होती आणि त्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या असणाऱ्या प्रवाहावरती ते छोटं मूल एका टोपलीमध्ये एका महिलेनं ठेवलंय आणि ती महिला त्या ठिकाणी काय करते, मासे पकडण्याचा उद्योग करते. बघा, म्हणजेच या ठिकाणी तट म्हणजे काय, तर तट म्हणजे किनारा, है ना. तर त्या
चिंचोळ्या नदीच्या तटावरती ती बाई मासे पकडत होती, है ना. तट म्हणजे किनारा. थंडीचे दिवस होते. बाळ कडाक्याच्या थंडीनं कुडकुडत होतं. बघा, म्हणजे थंडी जास्त असल्यामुळं बाळाला त्या ठिकाणी खूप थंडी लागत होती. म्हणजे खूप गारटा असलेली थंडी त्याला म्हणतात, है ना, कुडकुड्याची कडाक्याची थंडी. पण एवढी थंडी असताना देखील आई तिकडे बघतही नव्हती. त्या बाळाची जी आई होती ती त्या बाळाकडे बघतच नव्हती. ती आपल्या मासे पकडण्याच्या कामामध्येच व्यस्त होती. मग लेखकांनी हे दृश्य पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर, है ना, लेखकाला काही राहवलं नाही. म्हणजे ते दृश्य की एवढी कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये ते बाळ कुडकुडत आहे. मग मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. बघा, पुलकित म्हणजे काय, जी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई त्यांच्या असणाऱ्या पत्नी यांनी जी दिलेली शाल होती त्या शालीला पुलकित शाल म्हटलंय. ती पुलकित शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला हाक मारली. म्हणजेच काय केलं, आवाज दिला. खिडकीतून ते सर्व खाली दिलं आणि म्हटलं, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग बस मासे मारत. बघा, म्हणजे लेखकाला ते जे दृश्य होतं, ही कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये एक छोटंसं असणारं, लहानसं असणारं बाळ ते कडाक्याच्या थंडीमध्ये त्या ठिकाणी ते, है ना, रडतंय. त्याला थंडी असह्य होते. म्हणून लेखकाने ती पुलकित शाल काढली. त्याचबरोबर त्या 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या. त्या बाईला म्हणजेच त्या बाळाच्या आईला हाक मारली आणि खिडकीतून ते सर्व खाली दिलं आणि त्या बाईला म्हटले की त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळणे म्हणजे काय करणे, त्या शालीमध्ये अगोदर त्या बाळाला लपेट, म्हणजे त्याला थंडी लागणार नाही, आणि मग बस मासे मारत. आणि या घटनेची ऊब ही पुलकित शालीपेक्षा अधिक होती. बघा, आता या वाक्यांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी थंडीमध्ये असणारं, कुडकुडत असणारं बाळ, है ना, या बाळाला त्या शालीची जास्त आवश्यकता होती. आणि पुलकित शालीच्या उभेपेक्षा, म्हणजे पु ल देशपांडे किती जरी मोठे साहित्यिक असले, त्यांनी दिलेली शाल लेखकांनी काय केली होती, ती शाल आपल्या सुटकेसमध्ये तशीच ठेवली होती. तिचा वापर कधीही केला नव्हता. म्हणून या ठिकाणी लेखक काय म्हणतात की या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा, आता हा झाला एक प्रसंग. आता पुढचा प्रसंग बघा. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. बघा, भरती म्हणजे काय, भरती त्याच्या विरुद्धार्थी शब्द ओहोटी. आपण बघतो ना समुद्रामध्ये, आपण काय म्हणतो, भरती आली, आहे ना, हाय टाईड आणि लो टाईड, म्हणजे भरती आणि ओहोटी. तर मग ज्या प्रकारे पु ल देशपांडे हे एक मोठे साहित्यिक होते, तसेच नारायण सुर्वे हे एक देखील मोठे साहित्यिक होते. म्हणजे मोठे म्हणजेच काय, नावाजलेले, ज्यांची नावाची कीर्ती, नावाची ख्याती खूप सारी होती. असे नारायण सुर्वे एक देखील मोठे साहित्यिक होते आणि ते देखील संमेलनं गाजवायचे. आणि काही कालांतरानं ते साहित्य जे संमेलन आहे, जे दरवर्षी, है ना, साहित्य संमेलन हे दरवर्षी होतं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा ज्या साहित्यिकाला मान मिळतो, है ना, साहित्य क्षेत्रामध्ये हे सर्वात मोठं असणारं पद आहे, साहित्य संमेलनाचं अध्यक्ष होणं म्हणजे. मग म्हणून त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र म्हणजे काय, है ना, दिवस रात्र भरतीच असे, म्हणजे गर्दी असायची. आणि प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. बघा, कार्यक्रम मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे तुम्हाला की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान म्हणून त्या ठिकाणी शाल व श्रीफळ त्यांना दिले जात असे. म्हणून नारायण सुर्वेंना देखील हे शाल आणि श्रीफळ मिळत असे. एकदा ते मला या शाली घेऊन आता बघा, एकदा नारायण सुर्वे लेखक राघव जाधव यांना म्हणाले की आता या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलोय. बघा, शालीन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी जाणून घ्या. शालीन म्हणजे काय, तर शालीन म्हणजे सात्विक वृत्तीचा,
सालस वृत्तीचा असा या ठिकाणी आहे ना, मॉडेस्ट किंवा जेंटल म्हणलं जातं त्याला. मग त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. बघा, उपरोधिक बोलणे म्हणजे व्यंग्यार्थ बोलणे, व्यंगार्थ अशा प्रकारचं ते बोलणं होतं. तर लेखक म्हणतात ते माझ्याच नाही तर सहजपणे कुणाच्याही ती गोष्ट लक्षात येण्याजोगी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरं तर खरीखुरी शालीनता शालिविनाच शोभते आणि सुर्वे मुळातच शालीन होते. शालीन म्हणजे या ठिकाणी ना सात्विक, शालीन म्हणजे सालस किंवा शालीन म्हणजे नम्र. मग लेखकाचं असं म्हणणं आहे की खरीखुरी शालीनता आहे ना म्हणजे सात्विकता, नम्रता किंवा सालसता ही शालिविना म्हणजे शालीनशिवाय शोभून दिसते. आणि तसं पाहायला गेलं तर नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते, म्हणजे सात्विक होते, नम्र होते. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीण हे झाली नाही. क्षीण म्हणजे काय? क्षीण म्हणजे कमजोर. म्हणजे शाली भेटल्यामुळे, म्हणजे जसं आपण एखादा प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जसं आपण म्हणतो हा माणूस पहिला अगोदर जो होता है ना तो चांगला होता, परंतु आता याच्याकडे एकदम अचानक एवढे मोठे पैसे आले किंवा तो माणूस श्रीमंत झाला म्हणून त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये बदल झालेला आहे. पण तसं नारायण सुर्वेच्या बाबतीत मुळीच झालं नाही. म्हणजे जरी ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र गर्दी जमू लागली, परंतु नारायण सुर्वेंनी आपली शालीनता कधीही कमी होऊ दिली नाही. कारण एखादी है ना छोटी व्यक्ती असेल आणि ती मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर ते त्याचं जे मूळ स्वभाव आहे, मूळ रूप जे आहे ते विसरते आणि ते वेगळ्याच पद्धतीने वागायला लागते. परंतु नारायण सुर्वेच्या बाबतीत तसं नाही. तर बघा या ठिकाणी प्रस्तुत शाल या पाठाचा हा पहिला भाग संपलेला आहे आणि लवकरच आपण पुढच्या पाठामध्ये भेटूया. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.